फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम फ्रेंड्स, वेलकम मित्रांनो. चला तर मित्रांनो, आवाज वगैरे क्लिअर आहे का? पिक्चर क्वालिटी क्लिअर? एकदा कमेंट्स करायचे आहे. जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी मित्रांनो पटापट कमेंट्स करत चला. तर बघा मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला मराठी व्याकरणातील आपण जो टॉपिक घेत आहोत वर्णमाला. वर्णमाला या घटकाशी संबंधित असणारा आपला आजचं मित्रांनो 14वं सेशन, 14वं लेक्चर मित्रांनो आपला आजचा आहे. या सेशनच्या माध्यमातून आपण आपले जे शब्द आहेत त्या शब्दांची वर्णरचना आणि आकार विणले मांडणी कशी होते ते आजच्या सेशन मध्ये समजून घेणार आहोत. ओके, शब्दांची वर्णरचना बघा खूप महत्त्वपूर्ण मित्रांनो असते. शब्दांची रचना आपल्याला लक्षात येणं खूप आवश्यक असतं. तत्पूर्वी मित्रांनो बघा, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करण्याच्या आधी थोडक्यात माहिती आपण समजून घेऊया आपल्या संपूर्ण मराठी व्याकरणाच्या बॅच बद्दल. संपूर्ण मराठी व्याकरणाची मित्रांनो आपली बॅच उपलब्ध आहे. स्टडी विथ संदीप सर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जायचंय. त्या ठिकाणी तुम्ही ही बॅच मित्रांनो जॉईन करू शकता फक्त 99 रुपयामध्ये. ओके, तर बघा मित्रांनो, आपला आजचा जो घटक आहे वर्णमालेमध्ये असणारा आपला जो मुद्दा आहे आजचा, दोन मुद्दे आज आपण क्लिअर करणार आहोत. त्यातला आपला पहिला मुद्दा मित्रांनो असणार आहे शब्दांची वर्णरचना. ओके, शब्दांची वर्णरचना हा मित्रांनो आपला आजचा पहिला घटक आहे. आपल्या एखाद्या दिलेल्या शब्दामध्ये जे शब्द आहेत ते त्यांच्या वर्णांच्या उच्चारानुसार मांडणे, त्यांची फोड करणे, ते म्हणजे मित्रांनो आपली शब्दांची वर्णरचना असते. बघा, शब्दांची फोड करणे, मग ती फोड जी असते ती कशी होत असते? शब्दांच्या वर्ण उच्चारानुसार. शब्दांच्या वर्ण उच्चारानुसार आपण त्याची ही फोड करत असतो मित्रांनो. ओके, उच्चार क्रमानुसार, उच्चार क्रमानुसार, उच्चार क्रमानुसार शब्दांची मांडणी करणे, शब्दातील उच्चार क्रमानुसार शब्दातील वर्णांची मांडणी करणे किंवा वर्णांची फोड करणे. वर्णांची आपण जे मित्रांनो फोड करत असतो, जे आपण फोड करतो ती असते शब्दांची वर्णरचना. ज्यावेळेस एखादा शब्द आपण बघतो, आपण जो शब्द घेतला राम, उच्चारानुसार जो वर्ण आधी येतो तो आधी घ्यायचा. उच्चार या ठिकाणी महत्वपूर्ण असतो. राम, जर राम या शब्दाला आपण वर्णरचनेनुसार लिहिण्याचं मित्रांनो ठरवलं तर बघा, राम आपल्याला 16 खडी मित्रांनो इथे बघा, आपण 16 खडी कशी तयार होते, 12 खडी, 14 खडी, 16 खडी या गोष्टी डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. त्या खूप महत्वपूर्ण आहेत. आता शब्दांची वर्णरचना असेल किंवा आकार विणणे मांडणी असेल, त्याच्यामध्ये आपल्याला 12 खडी कशी तयार होते हे येणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आपले जे स्वर आहेत 16, आपले जे 14 स्वर आहेत ते 14 स्वर आपण आपल्या वर्णांमध्ये मिसळतो. म्हणजे बघा, आपला जो क आहे, क या वर्णामध्ये आपण ज्यावेळेस अ मिसळतो तर मित्रांनो आपल्याला मिळतो क. ज्यावेळेस क या वर्णामध्ये आपण आ मिसळतो आपल्याला मिळतो का. बघा, वर्ण हे अपूर्ण उच्चारित असतात आणि त्यांच्यामध्ये स्वर जे आहेत स्वर पूर्ण उच्चारित आहेत. स्वर मिसळले जातात आणि आपल्याला अक्षर मिळत असतात. बघा, आणि शब्दाचे जे अक्षर आहेत त्यांच्यातले वर्ण आहेत त्यांना वर्णानुसार क्रमाने लावणे, हे म्हणजे आपलं काय असणार मित्रांनो वर्णरचना. क्रमाने लावणे म्हणजे वर्णानुसार त्यांची फोड करणे, जी आपण अशा प्रकारची फोड करतो. समजा आपण जर राम शब्द घेतला तर बघा, राम शब्दाला आपण कशी फोड करू? बघा, र आहे, त्याच्यात काना जो आहे ना, कान म्हणजे त्याच्यात आ मिसळला गेला, लक्षात घ्या, आ. त्यानंतर असणार आपला म, म मध्ये आपण अ मिसळतो. बघा, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही वर्ण असेल, कुठल्याही अक्षरातून ज्यावेळेस आपण स्वर आणि व्यंजन वेगळे करत आहोत त्यावेळेस व्यंजनाचा आपल्याला या प्रकारे पाय मोडायचा आहे. व्यंजनांना हलपण म्हणतात की नाही. म्हणजे कुठलंही व्यंजन असेल तर कुठल्याही व्यंजनाचा पाय या प्रकारे मोडला जाईल. याच्यात ज्यावेळेस आपण स्वर मिसळतो, जर आपण याच्यात आ हा स्वर मिसळला तर आपल्याला गा हे मिळतं अक्षर. बघा, व्यंजन व्यंजन अधिक स्वर, मग मित्रांनो आपल्याला मिळत असतं अक्षर.
म्हणजे शब्द आणि अक्षरांपासून आपला बनतो शब्द. जे आपले अक्षरांपासून बनलेले शब्द असतील, तर राम हा शब्द आहे आणि याच्यातले जे अक्षर आहेत त्यांना आपण त्यांची वर्णरचना म्हणजे त्यांचे काय करतो आपण उच्चार क्रमानुसार वर्णांची फोड करत आहोत. ती या प्रकारे फोड होते. तर आपण या जी फोड करतो या प्रकारे त्याला म्हणायचं मित्रांनो शब्दांची वर्ण रचना. मग ही फोड समजण्यासाठी आपली जी बाराखडी आहे ती कशी बनते तर यानुसार जर आपण बघा क हा वर्ण घेतला पाय मोडलेला त्याच्यात ज्यावेळेस आपण पहिला आपला रसवई हा स्वर मिळवतोय तर आपल्याला बघा कला पहिली वेलांटी की मिळते. पहिली वेलांटी म्हणजे रसवई आणि दीर्घई मिळवतो म्हणजे काय दीर्घ वेलांटी. उ मिळवतो म्हणजे उकार रस उकार पहिला उकार. दीर्घ उ मिळवतो दुसरा उकार मिळत असतो. यानुसार आपल्याला बाराखडी आपली जी 16 खडी मित्रांनो आहे ती बनत असते ही गोष्ट लक्षात घ्यायची. ओके. आणि ज्यावेळेस आपल्याला गोष्टी लक्षात येतात त्यावेळेस शब्दांची आपल्याला वर्ण रचना ही चांगल्या प्रकारे क्लिअर करता येईल. तर बघा महत्वपूर्ण असा टॉपिक आहे. एक महत्वपूर्ण मार्क्स आपल्याला याच्यातून मार्क आपण मिळवू शकणार आहोत. वर्णरचना असेल किंवा अकार विल्हेय मांडणी असेल. एक प्रश्न मित्रांनो कॉम्पिटिशनसाठी खूप महत्वपूर्ण असतो लक्षात घ्या. एका प्रश्नावर मित्रांनो आपलं भवितव्य हे अवलंबून असतं. एक प्रश्नाची व्हॅल्यू ठेवायची मित्रांनो कधी पण लक्षात घ्या. आता शब्दांची वर्णरचना आपण जी बघत आहोत बघा. शब्दातील वर्ण उच्चार क्रमानुसार वेगळे करून म्हणजे काय त्यांची फोड करून त्याला जे दाखवलं जातं ती शब्दांची वर्णरचना मित्रांनो असते. शब्दाची बघा त्याच्यात असणाऱ्या वर्णांची फोड करणे ते म्हणजे आपली शब्दाची वर्णरचना. मग वर्णरचना करताना ज्या वर्णाचा उच्चार अगोदर होतो तो वर्ण आधी येणार आहे. ज्याचा उच्चार नंतर होईल तो नंतर येईल. तर आपण एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं या ठिकाणी बघा. तर राज हा आपला शब्द आहे बघा राज. तर ज्यावेळेस आपण याची फोड करू तर कशी फोड मित्रांनो बघा र बघा र आ रा र नंतर आपण त्यात आ मिळत होतं र मध्ये त्यास आपल्याला मिळतो रा. पुढचा आपला ज ज मध्ये आपण अ मिसळतो तेव्हा त्याचा पूर्ण उच्चार होतो अक्षर तयार होतो. हे दोन अक्षरांपासून आपला शब्द तयार झालाय रा आणि ज. बघा हा आपला आहे रा आणि आहे आपला ज. शब्दांची फोड करत असताना शब्दातला ज्यावेळेस आपण व्यंजन वेगळा करतो तर त्यावेळेस व्यंजनाचा पाय हा मित्रांनो मोडायचा असतो ही गोष्ट लक्षात घ्या. जे आपण याचा पाय असा हल करतोय त्याला आणि स्वर पूर्ण उच्चारित आहेत. स्वरांचा पाय मोडण्याची गरज नसते. म्हणजे आपण येईल आणि पाय मोडूया असं होईल का? अजिबात नाही. हे असं करायचं नसणार मित्रांनो. कारण जे आपले स्वर आहेत स्वर पूर्ण उच्चारित असतात. याच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलाय. ओके. मग आता याच्यात बघा आपण यांची फोड केली. आपल्या याच्यात ध्वनी किती आहेत? ध्वनी म्हणजे वर्ण. आपले जे मूळ ध्वनी आहेत ते म्हणजे काय आपले यातले वर्ण आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. वर्णांमध्ये स्वर, व्यंजन, स्वरादी हे आपले एकत्रितपणे येणार आहेत. जे आपल्याला मूळ ध्वनी जर बघितले आपण राज या शब्दामध्ये र, आ, ज आणि अ असे एकूण 4 मूळ ध्वनी आहेत हे आपल्याला लक्षात येतं. याच्यात स्वर किती आहेत मग बघा. रा मध्ये असणारा हा आ आणि ज मध्ये असणारा अ. जे एकूण आपले 2 स्वर आहेत. 4 वर्णांचा किंवा 4 मूळ ध्वनींचा असणारा हा शब्द आहे राज. याच्यामध्ये 2 स्वर आहेत आणि उरलेले 2 व्यंजन आहेत. म्हणजे एखादा शब्द दिला असेल त्या दिलेल्या शब्दाची वर्णरचना आपल्याला दिलेल्या पर्यायातून निवडण्यासाठी सांगितली जाते. या प्रकारचे प्रश्न आपल्याला येत असतात. मग आपण हा छोटा शब्द घेतला होता एक एक्झाम्पल म्हणून. तर पुढचे काही शब्द समजून घेऊया. तर मित्रांनो चला आपल्या समोर शब्द आहे चित्रकार. चित्रकार या शब्दाची वर्णरचना आपल्याला करायची बघा. शब्दांची वर्णरचना आपण या ठिकाणी करत आहोत. तर मग चित्रकार या शब्दाची वर्णरचना पटापट मित्रांनो कमेंट करायचा प्रयत्न करा. तो टाईप करायला वेळ लागू शकतो असा प्रकारचा पॉइंट आहे आता. बघा जे विद्यार्थी मित्र लाईव्ह येतात मित्रांनो लक्षात घ्या महत्वपूर्ण असा टॉपिक आपला आहे. तर चित्रकार या शब्दाला आपली वर्णरचना आपण जर करायचं ठरवलं आता विलांटी आपल्याला आधी दिसते मग च नंतर दिसते. मग दिसण्यावर जायचं की उच्चारावर जायचं. वर्णरचना जी असते ती आपली उच्चारानुसार फोड करणार की नाही आपण. ची बघा च आधी असणार आपला जे आपला हा काय वर्ण आहे पाय मोडावं लागेल त्याला पहिली वेलांटी लावलेली आहे. मग पहिली वेलांटी ज्यावेळेस असते त्यावेळेस मित्रांनो आपला त्याच्यात स्वर कोणता असेल रसवई ची. त्यानंतर लक्षात घ्या हा त्र. हा जो मित्रांनो त्र आहे याच्याबद्दल आपण आधी पण शिकलो बघा. हा त्र जो असतो
त्रची फोड कशी होते बघा, त अधिक र, त्र, त्याच्यात अ मिसळला जाईल, त्यावेळेस तो तयार होईल आपला त्र. त्रची फोड मित्रांनो या प्रकारे होते, लक्षात घ्या. जर आपल्याला त्रची फोड लक्षात आली तर हे जमेल. बरेच जण काय करतात, असा त्र, त्याचा पाय मोडायचा, त्याच्यात अ मिसळायचा, असा हा त्र नाही. या प्रकारे आपला हा त्र नाही. त्रची फोड मित्रांनो कशी होते बघा, त अधिक र, त्र, 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 त र अ, त्र. त्यावेळेस आपला हा त्र तयार होतो. म्हणजे त या वर्णामध्ये र आपल्याला मिसळायचा या प्रकारे, आणि या प्रकारे न लिहिता तो त्र असा आपण लिहित असतो. ओके. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मित्रांनो फरक आहे. हा चंचलचा न, हा काय आपला अनुनासिक आहे न, आणि हा त्र आहे. ओके. मग चित्रकारमध्ये बघा आता त्र आलेला आहे आपला. मग त्रची जी मित्रांनो आपली फोड असेल ती कशी असेल बघा, त्र, त अधिक र अधिक अ, त्र. का मध्ये काय असेल आपली फोड, क अधिक आ, का. आणि पुढचा असेल आपला र, र अधिक अ. या प्रकारे आपली याची ही वर्णरचना मित्रांनो असणार आहे, लक्षात घ्या. या वर्णरचनेमध्ये मूलध्वनी किती असतील आपल्या, आता चित्रकार या शब्दातले बघा मूलध्वनी लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आपले मूलध्वनी मित्रांनो आपल्याला मिळतात. मग याच्यामध्ये स्वर किती आहेत, चित्रकार या शब्दात स्वर किती असतील, तर बघा जेवढे अक्षरांचा शब्द असेल तेवढे स्वर असतात. कारण स्वर मिसळल्याशिवाय कोणत्याही वर्णाचं पूर्ण अक्षर होत नाही. आपण हे शिकलोत की नाही मित्रांनो. त्यानुसार लक्षात घ्या, जेवढ्या अक्षरांचा शब्द दिला असेल तेवढे स्वर, 1 2 3 4, 4 अक्षरांचा शब्द आहे म्हणजे काय झाले आपले 4 या ठिकाणी स्वर झाले. मग उरलेले जे 5 आहेत ते आपले पूर्ण 5 काय मित्रांनो या ठिकाणी व्यंजन आहेत. जर 9 मधून आपले 4 स्वर आहेत तर उरलेले 5 आपले हे या ठिकाणी व्यंजन आहेत. मग आता याच्यात आता जोडाक्षर लक्षात घ्या. जोडाक्षर मित्रांनो आपण शिकत आहोत, त्यानुसार बघा जोडाक्षर या ठिकाणी आपलं त्र. जोडाक्षर कसं तयार होतं बघा, एक थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया. जोडाक्षर कसं बनतं आपलं, तर जोडाक्षर बनवत असताना आधी व्यंजन, त्याच्यात परत व्यंजन असेल, आणि मग आपला जर स्वर मिसळला गेला तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला मिळतो जोडाक्षर. हे काय असतं आपलं, हे असतं आपलं जोडाक्षर. मग जोडाक्षर मिळत असताना 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यंजने असतील, त्यांच्यात स्वर मिसळल्यानंतर आपल्याला जोडाक्षर मिळते. मग इथे बघा, हा त अधिक र अधिक अ, आपल्याला जो त्र मिळतोय त्र, हा काय आपला या ठिकाणी जोडाक्षर आहे. म्हणजे चित्रकार या शब्दामध्ये आपल्याला एक जोडाक्षर मिळतं, ते म्हणजे त्र. ओके. क्लिअर मित्रांनो, कशा प्रकारे जोडाक्षर तयार होतं. बघूया पुढचा शब्द. पुढचा शब्द मित्रांनो बघा, क्षत्रिय. क्षत्रिय हा शब्द, या शब्दाची आपल्याला फोड करायची आहे. या शब्दाची आपल्याला वर्णरचना मित्रांनो या ठिकाणी मांडायची आहे. चला पटापट मांडायची मित्रांनो वर्णरचना. व्हिडिओला लाईक करून मित्रांनो शेअरही करा. लाईव्ह असणारे विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात घ्या, महत्वपूर्ण असा मित्रांनो टॉपिक आहे. जरी आपल्याला वाटत असेल की काय ही फोड आपल्याला येते, परंतु आपल्याला वाटत असेल की आपल्याला फोड येते, पण आपण त्या ठिकाणी चुकत असतो बऱ्याच वेळेस, लक्षात घ्या. ओके. क्षत्रिय शब्दाची फोड मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करायची आहे. क्षत्रिय. आता याच्यामध्ये आपला जो श आहे त्याची फोड मित्रांनो आपल्याला आली पाहिजे. क्षत्रियची फोड मित्रांनो कशी येते बघा, श ची फोड. आपल्याला एकदाच श ची फोड जर मित्रांनो आली तर आपल्याला जमेल. श बघा, क अधिक श अधिक अ, श. शचा उच्चार मित्रांनो आपला जो क अधिक श अधिक अ, या प्रकारे श ची फोड होते. विशेष संयुक्त व्यंजन आपला तो आहे. त्यानंतर बघा आता तत्र.
तची फोड मित्रांनो आपण आधीच बघितली. तची फोड आपण बघितली बघा. त अधिक र आणि त्याच्यात काय त्याला पहिली वेलांटी मित्रांनो दिलेली आहे. पहिली वेलांटी म्हणजे काय असेल आपला ऱ्स्व ई. हा झाला आपला त्र. त्यानंतर असणार आपला र य. य साठी य अधिक अ. या प्रकारे आपले क्षत्रिय या शब्दाचे मित्रांनो फोड होणारी गोष्ट लक्षात घ्या. ओके. आपला जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी मित्रांनो पटापट सांगायचे. आता मूलध्वनी किती असतील या शब्दात. आता या शब्दातले एकूण मूलध्वनी. मूलध्वनी म्हणजे काय मित्रांनो आपले जे वर्ण आहेत ते आपले मूलध्वनी आहेत. ते आपण सुरुवातीला शिकलो. तर आपला आजचा हे वर्णमालेतील 14वा मित्रांनो सेशन आहे. ओके. त्याच्यामुळे आधीच्या सेशन मधून आपण या गोष्टी डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. संपूर्ण विश्लेषण आपण अभ्यासलेलं आहे. आता मूलध्वनी किती आहेत मग 1 2 3 4 5 6 7 8. 8 आपले मूलध्वनी क्षत्रिय या शब्दामध्ये मित्रांनो आहेत. आता लक्षात घ्या स्वर किती आहेत. जेवढ्या अक्षरांचा शब्द आहे आपला तेवढे आपले स्वर आहेत. मग क्षत्रिय हा शब्द आपला किती अक्षरांचा आहे बरं. तर तो शब्द आहे आपला 3 अक्षरांचा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्वर मिळाले 3. आता उरलेले काय आहेत आपले यामध्ये व्यंजन आहेत. मग जर 8 मध्ये 3 स्वर आहेत तर उरलेले 5 आपले व्यंजन आहेत. आता इथे कमेंट करायची पटापट. चला तर जोडाक्षर किती आहेत. क्षत्रिय या शब्दामध्ये जोडाक्षर किती आहेत. मागच्या शब्दामध्ये आपण लक्षात घेतलं जोडाक्षर काय असतो. आता बघा या ठिकाणी हा जो श आहे आपला. ज्यावेळेस आपले विशेष संयुक्त व्यंजन श आणि ज्ञ पाय मोडून लिहितो आपण त्यावेळेस ते विशेष संयुक्त व्यंजन आहेत. जर पाय न मोडता लिहिला तर आपला हा जोडाक्षर असतो की नाही. म्हणजे श या ठिकाणी आपला एक जोडाक्षर झाला. आणि त्यानंतर हा त्र. त्र हे आपलं जे आपलं तो व्यंजन नाहीये ते एक जोडाक्षर आहे. आता त्रि या ठिकाणी त्रि तयार झालाय. हा आपलं जोडाक्षर आहे. म्हणजे 2 जोडाक्षर आपले या ठिकाणी आहेत. पहिला म्हणजे आपला श आणि दुसरा आपला आहे त्रि. ओके. लक्षात आलं असेल मित्रांनो सगळ्यांना. चल बघूया पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा शब्द बघा सोपा एक शब्द मित्रांनो कृष्णा. कृष्ण या ठिकाणी येतं कृष्ण. कृष्ण या शब्दाला आपल्याला आता याची वर्णरचना मित्रांनो बघायची आहे. चला तर पटकन लक्षात घ्या वर्णरचना आपली कृष्ण या शब्दाची कशा प्रकारची असते. आता कृष्ण या शब्दामध्ये बघा आपल्याला आधी वर्णरचना करताना आपण काय करतोय उच्चारानुसार. ज्याचा उच्चार आधी तो शब्द तो वर्ण आधी, त्याचा उच्चार नंतर तो नंतर. कृ आधी येतो काय आपला क. क मध्ये आपण काय मिळवू तेव्हा मित्रांनो आपल्याला कृ मिळतो. कमेंट्स पण करत चला. क मध्ये आपण काय मिळवू. कला कृ करण्यासाठी काय मिळवलं जाईल तर बघा त्याच्यामध्ये आपण मिळवत असतो ऋषीचा. ऋ हा सुद्धा आपला स्वर आहे. आपण 14 खडी मित्रांनो बघितली 16 खडी ते आपलं क्लिअर झालेला मुद्दा आहे बघा. आपल्याला क मध्ये ऋ हा स्वर मिळवल्यानंतर कृ मिळत असतो. त्याच्यानंतर बघा आता पुढचा राहिला आपला श. श न अधिक अश्न कृष्ण. बघा आता याच्यात मूलध्वनी किती आहेत 1 2 3 4 5. 5 मूलध्वनी आपल्याला मिळतात कृष्ण या शब्दामध्ये. स्वर किती आहेत. किती अक्षरांचा शब्द आहे 2 अक्षरांचा शब्द. मग स्वर किती झाले आपले 2 स्वर. मग उरलेले किती आहेत आपले 3. काय आपले 3 उरलेले व्यंजन. 3 आपले आहेत व्यंजन. आता मला सांगा या ठिकाणी जोडाक्षर किती. चला कमेंट करायचं मित्रांनो जोडाक्षर किती आहेत. या ठिकाणी जोडाक्षर किती कृष्ण या शब्दामध्ये जोडाक्षर किती पटकन मित्रांनो कमेंट्स करायचं बघा. आता लक्षात घ्या या ठिकाणी हा जो कृ आहे हा बनलाय कसा. त्याच्यात आधी बघितलं आपण क हा व्यंजन अधिक ऋ हा स्वर. व्यंजन अधिक स्वर जोडाक्षर आहे का तर हा आपला जोडाक्षर नाही. हे आपलं अक्षर आहे. ओके. मग जोडाक्षर इथे फक्त काय आहे 1 श्न. श्न हे एकच जोडाक्षर आहे आपलं श्न. लक्षात आलं असेल मित्रांनो बघा हा कृ लक्षात घ्यायचा आहे. आपण जोडाक्षर कसे बनतात त्याच्या आधीचे जे सेशन घेतलेले आहेत त्यामध्ये हा सुद्धा पॉईंट मित्रांनो आपला चांगल्या प्रकारे क्लिअर करून दिलेला आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले आधीचे सेशन अभ्यासले नसतील
त्यांनी मित्रांनो नक्कीच आपले आधीचे सेशन अभ्यासायचे आहेत. चला तर पुढचा शब्द बघा, ज्ञानेश्वर. पाचवा शब्द मित्रांनो आपला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर या शब्दाची आता आपल्याला वर्णरचना मित्रांनो बघायची आहे. बघा सर्व विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला पटापट लाईकही करा, शेअरही करा आणि आन्सर पण करा मित्रांनो, कमेंट्स करण्याचा प्रयत्न करा. बघा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर या शब्दाची आपल्याला वर्णरचना मित्रांनो जर बघितली आपण, ज्ञ, ज्ञची फोड आपल्याला येणं गरजेचं आहे. बघा द अधिक न अधिक य अधिक आ, ज्ञा. या प्रकारे आपल्याला मिळाला हा ज्ञा. नंतर ने, न मध्ये मित्रांनो बघा एक मात्रा आहे म्हणजे ए मिळवलेला आहे. पुढचा बघा श. श मध्ये व. श मध्ये व मिळवला आहे. श मध्ये व मिळवला आहे. श चे जोडाक्षर कसे बनतात हे आपण मागच्या सेशन मध्ये अभ्यासलेलं आहे. आडव्या जोडणीने किंवा उभ्या जोडणीने श चे जोडाक्षरे बनतात. हा शोध या ठिकाणी दिला आहे. मग श अधिक व अधिक अ झाला आपला श्व. त्यानंतर बघा र. र अधिक अ. र अधिक अ. या प्रकारे आपल्याला मिळतो ज्ञानेश्वर या शब्दाची फोड. तर याच्यामध्ये ज्ञानेश्वर या शब्दामध्ये बघा एकूण मूलध्वनी किती आहेत आता? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एकूण मूलध्वनी झाले ज्ञानेश्वर या शब्दामध्ये 11. 11 मूलध्वनी आपल्याला ज्ञानेश्वर या शब्दात मिळतात. मग स्वर किती आहेत? बघा ज्ञानेश्वर हा शब्द 4 अक्षरांचा आहे म्हणजे स्वर आहेत आपले 4. मग जर 11 वर्णांचा शब्द आहे, 11 मूलध्वनीचा शब्द आहे, 4 जर आपले स्वर आहेत, मग उरलेले 7 काय आपल्या या ठिकाणी व्यंजन आहेत. ओके. मग आता जोडाक्षर सांगा किती आहेत पटापट. चला जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत मित्रांनो कमेंट करायचं आहे. कमेंट्स मध्ये सांगा जोडाक्षरे किती आहेत. ज्ञानेश्वर या शब्दात जोडाक्षर किती. ओके. जोडाक्षर सांगायचं मित्रांनो पटापट कमेंट कर चला. पुढचा शब्द बघूया उत्तरार्ध. पुढचा शब्द मित्रांनो बघा 6वा शब्द आपल्यासाठी घेतलेला आहे उत्तरार्ध. उत्तरार्ध या शब्दामध्ये आपल्याला कमेंट्स करायचे आता. त्याची फोड आपल्याला लक्षात घ्यायची आहे. इथे जोडाक्षर पण लक्षात घ्या. जोडाक्षर आहेत 2. आपला विशेष संयुक्त व्यंजन न्यचा काय झाला आपला जोडाक्षर आहे न्यचा 2 आहेत. म्हणजे पहिला आपला ज्ञ हा जोडाक्षर आहे आणि श्व आपला जोडाक्षर आहे. ओके. 2 जोडाक्षर आहेत मित्रांनो लक्षात घ्या. आता उत्तरार्ध हा शब्द लक्षात घ्या. शब्दांची फोड करता जर आली मित्रांनो आपल्याला, शब्दांच्या फोडीवरून आपल्या पुढे आपलं संधी आहे चॅप्टर घ्यायचंय. संधीसाठी शब्दांची फोड येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो आपला दुसरा पॉइंट आहे अकार विल्हे मांडणी. त्या अकार विल्हे मांडणीमध्ये सुद्धा आपले जे फोड आहे ती महत्वपूर्ण असेल. ओके. मग प्रयत्न करायचा बघा. उ मित्रांनो आपला हा स्वर पूर्ण आहे. उ झाला आपला त. आता बघा त अधिक त अधिक अ आपल्याला मिळतो त. त हे काय मित्रांनो आपलं द्वित्त आहे. द्वित्त. द्वित्त. ओके. नंतर रा. र अधिक आ आपला हा झाला रा. त्यानंतर आपला दिलाय ध. अर्ध. उत्तरार्ध. रध म्हणजे बघा र आधी येतो. नंतर आपला ध अधिक अ उत्तरार्ध. ओके. उत्तरार्ध म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या आपण मागचं सेशन घेतलं रचे जोडाक्षर कसे बनतात. रचे 4 जोडाक्षर मित्रांनो आपण समजून घेतले. 4 पद्धती रच्या जोडाक्षराच्या. त्याच्यामध्ये हे एक लक्षात घ्या. आता मग मूलध्वनी बघा बरं किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. उत्तरार्ध या शब्दामध्ये मिळाले आपल्याला 9 मूलध्वनी. ओके. 9 मूलध्वनी आहेत.
उत्तरार्ध शब्द 1 2 3 4 4 अक्षरांचा आहे, म्हणजे 4 स्वर मिळाले. उरलेले 5 व्यंजन आहेत. आता जोडाक्षर किती आहेत? तर बघा, हे जे आपलं द्वित आहे त, हे एक जोडाक्षर आणि र चं जोडाक्षर ध, म्हणजे आपले आहेत 2 जोडाक्षर. पहिले आपला त आणि ऋद्ध, ऋद्ध, ऋद्ध. ओके, हे आपले 2 जोडाक्षर उत्तरार्ध या शब्दामध्ये मित्रांनो आहेत. पुढचा शब्द घ्या आपला बघा, प्रावीण्य. प्रावीण्य. परत र चं जोडाक्षर बघा, प्रा. उच्चारानुसार आपले वर्णांची फोड होणार आहे. प्रा. बघा, प्रा म्हणजे प पूर्ण आहे, आधी प येतोय, अधिक र, प्र, आ. काना असल्यामुळे आ त्याच्यात मिसळला जातोय. वी म्हणजे व मध्ये मित्रांनो काय आहे? दीर्घ ई. वी. न्य म्हणजे आधी आपला हा न, त्याच्यात येतोय य आणि मग अ. हा झाला न्य, हा झाला वी आणि हा प्रा. या प्रकारे आपली या शब्दाची फोड होईल प्रावीण्य. आता प्रावीण्य शब्दामध्ये मूलध्वनी किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. प्रावीण्य शब्दात मूलध्वनी आहेत एकूण 8. 8 मूलध्वनी. स्वर किती आहेत? 1 2 3. 1 2 3. 3 स्वर. व्यंजन किती आहेत मग उरलेले? 5 व्यंजन. जोडाक्षर किती आहेत? प्रा न्य. बघा, व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर, व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर म्हणजे 2 जोडाक्षर. एक झाला आपला प्रा आणि एक आपला न्य. ओके, तर बघा लक्षात येत असेल, एकदम सोपा टॉपिक आहे. जास्त काही विशेष अवघड असा या टॉपिक मध्ये काही मित्रांनो नाहीये. एकदाची फोड समजणं, शब्दाचा योग्य उच्चार करता आला पाहिजे आणि एकदाची सोळाखडी आपल्याला येते, आपल्याला स्वर माहिती आहेत, स्वर आणि व्यंजनांची मिळून आपली मोठी बाराखडी कशी तयार होते, आपली सोळाखडी कशी तयार होते, हे जर एकदा समजले आपल्याला, तर आपल्या शब्दांची वर्णरचना करणं एकदम मित्रांनो इझिली तुम्ही करू शकतात. ओके, या संदर्भात मित्रांनो आपल्याला एक प्रश्न जर आला, एक प्रश्न बघा, एक प्रश्नाची व्हॅल्यू मित्रांनो खूप मोठी आहे. आपल्यासाठी आपण पोलीस भरती करत असा, टीईटी असेल, कुठल्याही क्षेत्रात आपण एक्झामची तयारी करत आहोत आणि आपल्याला पोलीस भरती किंवा इतर ठिकाणी मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. जर याच्याशी संबंधित 1 मार्क्ससाठी एक प्रश्न जर आला, तो 1 मार्क आपलं जीवन बदलू शकतो. तो आपल्याला आलाच पाहिजे, हे टार्गेट ठेवा. कुंभकर्ण. पुढचा शब्द मित्रांनो आपला कुंभकर्ण. तर कुंभकर्ण हा शब्द आपल्याला मित्रांनो फोड करता आली पाहिजे. तर बघा, याची जर फोड आपण बघूया. आधी आपला क आहे, कला उकार कु म्हणजे काय? पहिला उ आहे मित्रांनो, पहिला उकार आहे म्हणजे ऱ्हस्व उ. त्यानंतर आपला येतोय बघा अनुस्वार. अनुस्वार विसरून चालणार नाही. स्वरादी सुद्धा आपल्याला आल्या पाहिजे. स्वरादी सुद्धा आपलं काय मूलध्वनी की नाही, स्वरादी सुद्धा आपला ध्वनीमध्ये आहे. आपला वर्ण आहे स्वरादी सुद्धा, म्हणजे अम आणि आह. आपण लक्ष देण्यासाठी अम आणि आहा घेतो. हा आपला अनुस्वार आणि आपले विसर्ग, म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग हे आपले वर्णामध्ये आहेत, लक्षात घ्या. स्वरादी आपले 2. आता मग हा झाला आपला कुम. पुढचं आहे आपलं भ. पुढचं अक्षर आपलं भ. भ अधिक अ. भ चा पाय मोडावा लागेल ना. क. क. र्ण. र्ण म्हणजे र आधी येतो, त्याच्यानंतर न, र्ण, अ. ओके, कुंभकर्ण. या प्रकारे आपल्याला या शब्दाची मित्रांनो फोड करावी लागेल. मग तेव्हा आपल्या लक्षात येईल मूलध्वनी किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मूलध्वनी या ठिकाणी आहेत. मूलध्वनी मोजत असताना लक्षात घ्या, स्वरादी सुद्धा आपले मूलध्वनी आहेत. मग ते अनुस्वार असो की आपले ते विसर्ग असो, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील. आता स्वर किती आहेत? 1 2 3 4. 4 अक्षरांचा शब्द आहे ना आपला, म्हणजे मग आपले स्वर झाले 4. मग उरले सगळे आता या ठिकाणी व्यंजन आहेत का? तर सगळे व्यंजन नाहीत. याच्यामध्ये एक स्वरादी सुद्धा आहे बघा, अनुस्वार एक स्वरादी आहे. स्वरादी 1. 4 स्वर 1 स्वरादी. उरलेले आपले आहे व्यंजन, म्हणजे 5 व्यंजन.
आता उरला पुढे बघा जोडाक्षर किती आहेत सांगा बरं याच्यामध्ये मित्रांनो जोडाक्षर किती आहेत कमेंट्स करायचंय. जोडाक्षर असेल आपलं 1. र्ण र्ण आपला झाला जोडाक्षर. ओके. तर बघा लक्षात आलं सगळ्यांना. बघूया पुढचा शब्द आपला आता. पुढचा शब्द मित्रांनो चक्रवर्ती. बघा आपण सिंपल शब्द आधी घेतले जातात, थोडेसे मोठे शब्द किंवा समजण्याला महत्वपूर्ण असणारे शब्द आपण आता घेत आहोत. तर पुढचा शब्द आहे बघा आपला चक्रवर्ती. चक्रवर्ती या शब्दाचं मित्रांनो आपल्याला फोड करायची आहे. ओके, चला फोड करूया. च बघा आपला आहे च, त्याच्यामध्ये मिसळतो आपला अ, हा झाला आपला च. क्र कर क्र बघा आधी येतो क चा उच्चार, नंतर र चा उच्चार, मग अ क्र. मित्रांनो बघा आपण र चे जोडाक्षर कसे बनतात, 4 प्रकारे र चे जोडाक्षर बनतात. हे आपण कालच्या सेशनमध्ये मित्रांनो अभ्यासलेलं आहे. बघा तिरपा र असतो आपला, किंवा आपला कागपद किंवा हंसपद. त्याच्यानंतर आपला रफार, आणि एक असतो आपला आडवा र, आपला आडवी रेषा. सरळ पण केली तरी समजा ठीक आहे, आडवी रेषा. अशा आपण 4 प्रकारे र हा जोडत असतो. याच्यामध्ये उच्चारानुसार बघा क्र कर क्र, क आधी येतो नंतर र येतो. क्र व मध्ये असणार आपला स्वर्ण व्यंजन आपण वेगळं केलं व. चक्रवर्ती रती रती बघा र अधिक त. विलांटी विलांटी काय आपली रस्व आपली दीर्घ विलांटी दीर्घ ई. चक्रवर्ती. ओके. आता याच्यात बघा मित्रांनो आपले मूलध्वनी किती आहेत. मूलध्वनी मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाले आपले मूलध्वनी. मग स्वर किती आहेत. 1 2 3 4. 4 अक्षरांचा शब्द, 4 स्वर. उरलेले व्यंजन, इथे आपल्याला काही स्वरादी वगैरे आहे का, नाही. उरलेले 6 व्यंजन. त्यात आता जोडाक्षर किती आहेत याच्यात. त्यात जोडाक्षर बघा हा आहे आपला क्र. व्यंजन अधिक स्वर क्र, हा एक झाला. आणि रती बघा रती रती किर आपलं बघा चक्रवर्ती रती रती. आणि आपला रती हा काय झाला जोडाक्षर. म्हणजे 2 जोडाक्षर आपल्याला मिळतात. एक म्हणजे आपला हा क्र आणि हा रती. ओके, आपले आहेत जोडाक्षर. रचे जोडाक्षर मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासले नसतील त्या विद्यार्थी मित्रांनी नक्कीच आपलं चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा. संपूर्ण मराठी व्याकरण आपली जी बॅच मित्रांनो, आपलं जे या ठिकाणी असणार आपलं वाक्यरचना आहे, आपलं सॉरी प्लेलिस्ट आहे ती अभ्यासा. त्याच्यावर तुम्हाला आपले व्हिडिओ उपलब्ध आहेत. तसंच ज्या विद्यार्थी मित्रांना आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी संपूर्ण मराठी व्याकरणाची आपली जी बॅच आहे ही बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता. विशेष पोलीस भरतीसाठी असणारी बॅच आहे. ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे फक्त 99 रुपयामध्ये, स्टडी विथ संदीप सर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. या बॅच मध्ये तुम्हाला मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपले व्हिडिओ आहेत ते उपलब्ध आहेत होतं. त्यानंतर टॉपिक वाईज संपूर्ण स्पष्टीकरण आपल्याला मिळणार आहे. आणि टॉपिक वाईज आपण जे प्रश्न आहेत टॉपिक वाईज आपण त्याची प्रॅक्टिस घेणार आहोत. त्याच्यानंतर पीवायक्यू घेणार आहोत. त्याच्यानंतर पीवायक्यू घेणार आहोत. पीवायक्यू सुद्धा याच बॅच मध्ये आपल्याला अटॅच मध्ये मिळतील. जे आपले पीपीटी आहेत त्या पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला अभ्यासासाठी उपलब्ध होतील. ही बॅच तुम्हाला उपलब्ध असेल मित्रांनो 6 महिन्याच्या कालावधीसाठी. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात फक्त 99 रुपयामध्ये. ओके, आपला शब्द बाकी शब्द अजून ना. पुढचा शब्द बघा मित्रांनो आपला 10वा शब्द परमेश्वर. परमेश्वर परमेश्वर शब्दाची आपण आधी फोड करून घेऊया. बघा परमेश्वर प अधिक अ प, र मध्ये र अधिक अ र, म मध्ये बघा म, मे मध्ये एक मात्र आहे म्हणजे काय आपला ए श्व श्व. इंग्लिश मध्ये लिहितो तुम्ही श्व बघा श अधिक व अधिक अ श्व. आणि झाला र अधिक अ परमेश्वर. तर परमेश्वर शब्दामध्ये
मूलध्वनी किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 5 6 7 8 9 10 11. 11 मूलध्वनी मित्रांनो आपल्याला मिळतात परमेश्वर या शब्दामध्ये. हे 11 मूलध्वनी याच्यात स्वर किती आहेत? 1 2 3 4 5. 5 अक्षराचा शब्द आहे म्हणजे स्वर झालेत आपले 5. याच्यात स्वरादे वगैरे काही नाहीये म्हणजे व्यंजन किती आहेत मग उरलेले? जर 5 स्वर आहेत 11 मधून तर उरलेले 6 आपले व्यंजन आहेत. जोडाक्षर बघा बरं. श्व हा जोडाक्षर बघा. श्व व्यंजन अधिक स्वर. श्व झाला आपला जोडाक्षर म्हणजे एक जोडाक्षर आहे आपला श्व. श्व आपण असा पण लिहू शकतो आणि असा पण लिहू शकतो. ओके. आडवी मांडणी आणि उभी मांडणी दोघं प्रकारच्या जोडाक्षर हे शचे बनत असतात. मग हे झाले आपली परमेश्वर या शब्दाची मित्रांनो फोड. पण बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं, परमेश्वर शब्द संधीच्या विग्रहानुसार त्याची परमेश्वर शब्द आपल्या प्रश्नात दिलेला असेल आणि आपल्याला सांगितलं असेल योग्य फोड ओळखा. परमेश्वर या शब्दाची वर्णरचना ओळखा. मग त्यावेळेस खाली आपण या प्रकारचं सोडवतो रेग्युलर, या प्रकारे आपल्याला त्याची वर्णरचना करता येते. पण बऱ्याच वेळेस आता परीक्षेमध्ये काय होतंय, जे आपले संधीचे शब्द आहेत, ज्या शब्द तयार होताना बघा आता परमेश्वर हे एक आपला संधियुक्त शब्द आहे. परम ईश्वर या प्रकारचा शब्द आहेत दोन, त्यांच्यापासून संधी होऊन त्यांच्यापासून आपल्याला शब्द मिळतो परमेश्वर. मग परीक्षेमध्ये परम ईश्वर जे प्रमुख शब्द आहेत संधीमध्ये असणारे त्या शब्दांचा विग्रह आपल्याला दिलेला असतो. ते शब्द दिलेले असतात आणि मग आपल्याला पर्यायामध्ये हा न दिसता तो दिसेल. म्हणजे याची जर आपण फोड बघितली बघा, परम प अधिक अ अधिक र अधिक अ म अधिक अ. जसा परम शब्दाची फोड दिली असेल आणि त्याच्या पुढे ईश्वरची फोड दिली असेल बघा, ई अधिक श अधिक व अधिक अ र अधिक अ. म्हणजे पर्यायांमध्ये आपल्याला ही फोड न देता ही फोड दिलेली असेल तर त्यावेळेस लक्षात घ्या आपल्याला उत्तरात हे आलं पाहिजे. म्हणजे तो शब्द आपला संधियुक्त शब्द आहे, संधीचा शब्द आहे हे आपल्या लक्षात आलं. हा हे तसं दिले नसेल त्या ठिकाणी, ते आपल्याला समजण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्याची फोड. पण तिथे आपल्याला फक्त परमेश्वर शब्द दिला असेल. परमेश्वर या शब्दाचं आपल्याला विग्रह लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे मग आपल्याला या प्रकारे त्याची वर्णरचना करायची आहे. या प्रकारे आपले वर्णरचना त्याच्यामध्ये असेल हे लक्षात घ्यायचे. पर्यायामध्ये बऱ्याच वेळेस असं पण राहू शकतो. म्हणजे हा सुद्धा पॉईंट आपला लक्षात घ्या. याची संधी बघा ई आणि हा अ अधिक ई येतो आपल्याला, हा ए मिळतो. संधी केल्यानंतर या प्रकारे आपल्याला ते मिळतच. परमेश्वर शब्द आपण परम ईश्वर पासून परमेश्वर करतो. ओके. या प्रकारे मित्रांनो बघा आपण या ठिकाणी लक्षात घेतलोय आपले शब्दांची वर्णरचना कशा प्रकारे होते. शब्दांची वर्णरचना आपण मित्रांनो आता इथपर्यंत समजून घेतलेली आहे. तर पुढचा आपला जो मित्रांनो पॉईंट आहे तो म्हणजे शब्दांची अकार विल्हे मांडणी. पुढचा पॉईंट मित्रांनो बघा आपला आहे अकार विल्हे मांडणी. कमेंट करायचं, कंटिन्यू करायचं का? कमेंट्स करा मित्रांनो. हा जो पॉईंट आहे पुढचा कंटिन्यू करायचा का? परत वर्णरचनेचे शब्द अजून घ्यायचे. एक कमेंट मित्रांनो पटकन चला, जे विद्यार्थी मित्र लावेत एक कमेंट मित्रांनो करा. अकार विल्हे मांडणी बघायची की परत मागचा टॉपिक बघायचा बघा. चला तर मग अकार विल्हे मांडणी समजून घेऊया. शब्दांची अकार विल्हे मांडणी म्हणजे बघा आपल्याला जे शब्द दिलेले असतील, आपल्याला साधारणपणे 4 शब्द दिलेले असतात आणि त्या 4 शब्दांना अकार विल्हे मांडणी करा असा प्रश्न येतो. किंवा खाली 4 पर्यायामध्ये 4 शब्द दिलेले असतात, त्यातील योग्य अकार विल्हे मांडणी असणारा पर्याय ओळखा असे प्रश्न आपल्याला येतात. तर मग अकार विल्हे मांडणी काय असते ही गोष्ट आधी समजून घ्या. अकार विल्हे मांडणी म्हणजे वर्णाच्या क्रमानुसार वर्णानुक्रमे मांडणी करणे. ज्या प्रकारे आपण इंग्लिशमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरने शब्द लावत असतो, इंग्लिशचे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरने लावणे, तसंच आता मराठीचे शब्द मराठी वर्णांच्या क्रमानुसार लावणे. लक्षात येते बघा, मराठी शब्द मराठी वर्णांच्या क्रमानुसार लावणे म्हणजे अकार विल्हे मांडणी करणं होय.
मग मराठी शब्दांचे जे क्रम आहेत, मराठी वर्णांचे जे क्रम आहेत ते आपल्याला मित्रांनो आले पाहिजे. आता मराठी वर्णांचे जे क्रम आहेत ते मध्ये बघा, पहिले काय दिले आपले स्वर, अ पासून औ पर्यंत स्वर. एक इथून सुरुवात होईल बघा, एक नंबरला काय येईल आपला अ, इथून सुरुवात होईल. तर शेवटचा आपला 50 नंबरला सण आहे ळ. 50 नंबरला आपला वर्ण आहे मित्रांनो ळ. आपल्या वर्णमालेमध्ये स्वर आहेत आपले 14. त्याच्यानंतर 15 आणि 16 नंबरला अनुस्वार, विसर्ग. हे समजण्यासाठी आपण अ घेतलाय. अनुस्वार आणि विसर्ग 15-16 नंबर. नंतर क पासून ळ पर्यंत, क पासून ळ पर्यंत आपले जे वर्णमाला मित्रांनो आपण शिकलेलो आहोत त्यांचे क्रमांक, म्हणजे यानुसार आपले क्रमांक येतील. अ पासून औ पर्यंत, नंतर अनुस्वार आणि विसर्ग म्हणजे आपले स्वरादी, नंतर व्यंजन क पासून ळ पर्यंत. आणि आपले जे विशेष संयुक्त व्यंजन आहेत श आणि ज्ञ, यांची फोड मित्रांनो आपल्याला माहिती आहे. याची फोड इथे आपली क पासून सुरुवात होते, म्हणजे हा जो आहे हा क च्या नंतर येईल इथे. आणि आपला जो ज्ञ आहे त्याची सुरुवात आपण द पासून करतो बघा, द न य, या प्रकारची याची फोड येते की नाही आपली. या फोडीनुसार हा त्या ठिकाणी द च्या ठिकाणी घ्यायचा, द जवळ याचा नंबर असेल आणि या श चा पण नंबर क जवळ असेल, म्हणून यांना आपण या ठिकाणी नंबर घेण्याची आवश्यकता नसते. एकदाच मित्रांनो आपल्या जर वर्णमाला क्लिअर असेल तर वर्णमाला क्लिअर असणाऱ्या विद्यार्थ्याला यांचे नंबर सुद्धा पाठ करण्याची गरज नाही. कोणता नंबर काय आहे लक्षात सुद्धा एवढं काही विशेष ठेवण्याची गरज नाही. ओके. यानुसार मांडणी करणे म्हणजे आपली काय, अकार विल्हे मांडणी. दिलेले शब्द वर्णांच्या क्रमानुसार लावणे, वर्णानुक्रमे लावणे म्हणजे अकार विल्हे मांडणी करणे. थोडक्यात बघा, वर्णानुक्रमे लावणे म्हणजे अकार विल्हे मांडणी करणे होय. बघूया आता अकार विल्हे मांडणी कशी असते. बघा, वर्णमालेतील वर्णांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी करणे, यालाच काय म्हणायचं, अकार विल्हे मांडणी. जे शब्द दिले असतील त्यांचे आपल्या वर्णमालेनुसार, म्हणजे आपले 12 खडी जे आहे अ आई जी आहे आपली, अ आई पासून तर ळ पर्यंत असणारे आपले सगळे वर्ण ते वर्णांच्या क्रमानुसार लावणे. तर बघा, क्रमानुसार लावत असताना आता आपल्याकडे दिलेले शब्द जे असतील, सुरुवातीचे शब्द बघत जायचे, त्यानुसार क्रम लावायचा आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फोड येणं गरजेचं आहे. अकार विल्हे मांडणीसाठी फोड येणं आवश्यक आहे. शब्दांच्या फोड करून, शब्द डिवाइड करून कुठला वर्ण आपला येतोय त्यानुसार आपण त्याला मांडणार आहोत. आता बघा, राज, आता इथे राची फोड मित्रांनो करणं नाही केलं तरी चालेल, कारण तो कॉमन शब्द आहे की नाही. सारखे सारखे अक्षर जे असतील, सारखे सारखे अक्षरांची फोड नाही केली तरी चालते, डायरेक्ट पुढचं आपण बघू शकतो. कारण सारखे आहेत मग पुढे जा, सारखे आहेत पुढे जा, या प्रकारचा फॉर्मॅट आपला असेल. आता रा नंतर बघा इथं ज ची फोड काय ते शेवटी अ येतो. नंतर इथं जे, ज ची फोड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे ची पुढील ए शेवटी. मग आता याच्यानुसार बघा, ज पर्यंत आपण सारखा आहोत. मग पुढचं अक्षर आपल्याला बघावं लागेल, पुढचा वर्ण कोणता आहे, तर अ हा पहिले येतो आणि अ नंतरच ए येणार आहे आपला, म्हणजे हा 2 नंबरला येईल. म्हणजे आपली जी अकार विल्हे मांडणी आहे राज आणि राजे या शब्दांची, त्याच्यामध्ये राज शब्द आधी असेल आणि राजे शब्द नंतर असेल. या प्रकारे झाली राज आणि राजे या शब्दांची अकार विल्हे मांडणी. मग यामध्ये आपल्याला 4 शब्दांचा पॅटर्न दिलेला असेल, 4 शब्द दिले असतील, त्या 4 शब्दांमध्ये आपल्याला योग्य शब्दानुसार, योग्य क्रमानुसार हे शब्द लावायचे असतात. हे मित्रांनो आपली अकार विल्हे क्रमानुसार मांडणी करणे. ओके. चला तर काही एक्झाम्पल या ठिकाणी आपण समजून घेऊया. आपल्यासाठी मित्रांनो पुढचा शब्द दिलाय बघा, लाट. हे पुढचा प्रश्न आहे हा, 2 नंबरचा प्रश्न लक्षात घ्या. लाट, लाठी, लाटा, लाटी या शब्दांची अकार विल्हे मांडणी करा. ब्लू कलर दिसेल, दिसेल. चला, आकार विल्हे मांडणी आता यांची करायची आपल्याला. आता बघा, डायरेक्टली आपण बघू शकतो, याला डायरेक्टली करू शकतो आपण, पण जास्त घाई करण्यापेक्षा, सरळ डायरेक्ट घाई करून आन्सर करण्यापेक्षा फोड व्यवस्थित करून घ्यायची मित्रांनो. स्टेप बाय स्टेप जर आपण गेलो
तर आपले आन्सर चुकणार नाही. आपल्याकडे जो वेळ आहे, घाई असेल आणि जेव्हा प्रॅक्टिस जास्त झाली, जेवढी आपली प्रॅक्टिस झाली असेल त्यावेळेस आपण त्याला कंटिन्यू पुढे करू शकतो. पण आता प्रॅक्टिससाठी फोड वगैरे करून व्यवस्थित आपल्याला मांडणी करता आली तर आपल्याला व्यवस्थित आकार विल्हेय क्रम लावता येईल. लक्ष देताय? आता सांगण्याचा मुद्दा सगळ्यांना लक्षात आला असेल. व या ठिकाणी चारही ठिकाणी आपल्याला शब्द दिसतोय ला. मग आपण याला डायरेक्टली पण लिहू शकतो. ल अधिक आ पण येतो. ठीक आहे. मग डायरेक्टली लिहून घेऊ म्हणजे जेणेकरून आपलं हे पण आयडिया तुम्हाला येईल. आता बघा इथे ठ आहे. ठ अधिक अ. ही म्हणजे ठ आहे. त्याच्यानंतर दीर्घ आहे. ते ट आहे. नंतर इथे आहे आ. इथे आपला ट आहे. इथे परत दीर्घ ई. मग आता बरेच वेळेस इथे कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं. अ, आ यानुसार लावायचं का? नाही. आपल्याला जो शेवटचा वर्ण दिला ना मुख्य वर्ण तो सुद्धा लक्षात घ्या. इथे आता ट आहे की नाही? आपल्याला पुढच्या स्वरांकडे जाण्याच्या आधी काढून घेतोय स्वर चला. स्वरांकडे जाण्याच्या आधी इथे लक्षात घ्या आपल्याला जे व्यंजन मिळत आहेत ना वेगळे मिळत आहेत. ज्यावेळेस वेगळे व्यंजन मिळत असतील तर त्या व्यंजनांना आधी क्रमानुसार लावणं आवश्यक असेल की नाही? म्हणजे याच्यामध्ये दोन आपल्याला मिळत आहेत. ठ हे वर्ण दोन ठिकाणी येतोय आणि ट हे वर्ण दोन ठिकाणी येतोय. मग ट चे जे शब्द आहेत ते आधी येतील आणि ठ चे शब्द नंतर येतील. बरोबर लक्षात घ्या. ट आधी येतो नंतर ठ येतो. वर्णमालेमध्ये आपल्याला आपली मराठी वर्णमाला माहिती आहे. आधी ट येणार आहे. ट, ठ, ड, ढ, क, च, ट, त, प. टचा या ठिकाणी आपल्याला वर्ण लिहिता येतील. म्हणजे ट आधी येतो आणि ठ नंतर येतो. मग यानुसार आधी बघा लक्षात घ्या. ट चे जे शब्द आहेत ना आपले ते आधी येतील. आता याच्यामध्ये आधी ठरवून घ्या पहिलं कोणतं येईल. मग हा बघा टला कानात टाय म्हणजे इथे आ आहे आणि टला दुसरी वेलांटी दिलेली म्हणजे हा दीर्घ ई आहे. लक्षात आलं मित्रांनो? जर वेगवेगळे वर्ण आलेले आहेत तर वेगवेगळ्या वर्णानुसार आपल्याला लावायचं आहे की नाही वर्णानुक्रम. मग पुढचं स्वराकडे जाण्याच्या आधी हा वर्ण इथे आपल्याला थांबवावा लागेल. मग याच्यामध्ये आ आधी येतो आणि ई नंतर येतो म्हणजे लाटा आणि मग लाटी. लक्षात आलं? आता इथे बघा ठ नंतर इथे आलेला आहे आ. इथे ठ नंतर आलेला आपला दीर्घ ई. सॉरी इथे लाटा नंतर लाट आहे ना फक्त. इथे काही आपला अ येईल. मग यांच्यामध्ये अ आपला आधी येईल म्हणजे लाट लाठ. हा शब्द आपला आधी येईल लाट आणि त्याच्यानंतर लाठी. ही झाली आपली याची आकार विल्हेय क्रमनुसार केलेली मांडणी. लक्षात आलं मित्रांनो? आकार विल्हेय मांडणी या प्रकारे याचा हा आकार विल्हेय क्रम येईल. होया. तर पुढचं एक्झाम्पल घेऊया का? पुढचं एक्झाम्पल घ्या आणि याची आकार विल्हेय मांडणी करा. पटापट मित्रांनो बघा कमेंट्स पण करा. त्या वही पेन जर असेल तर चांगली गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे वही पेन आहे मित्रांनो त्यांना या ठिकाणी पटापट उत्तर सुद्धा करता येतील. आता बघा अ न ल यांची फोडच त्या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया. अ, आ, अ, अ. आता इथे बघा तीन सारखे आहेत आणि एक वेगळा आहे. सुरुवातीलाच हा अनुस्वार याच्या नंतर आहे. अनुस्वार याच्या नंतर आहे. आम आधी आणि नंतर अनुस्वार आहे. मग यामध्ये बघा ज्यावेळेस तीन सारखे आणि एक वेगळा असेल इथे त्यांचा क्रम ठरून जातो. हा यांच्या आधीचा राहिला असता तर एक नंबर आणि या तिघांच्या नंतर तो येतो. म्हणजे हे जे आहेत अ आधी येणारे आ नंतर येणारे. वर्णानुक्रमे आचा क्रमांक 2 आहे आणि अचा क्रमांक 1 आहे. मग जर हे तीन शब्द प्रथम क्रमांकाचे आहेत उरलेला चौथा हा शेवटी जाणार आहे. म्हणजे आपल्याला आ हा 4 नंबरला मिळतोय. ओके. हा आपल्याला 4 नंबरला मिळणार आहे म्हणजे आंबा शब्द आपला वर्णानुक्रमे 4 नंबरला जाणार आहे. आता डायरेक्ट दिलेले पर्याय आपण बघू शकतो 4 पर्यायानुसार. जर आपल्याला शेवटी आ एकाच ठिकाणी दिलेला आहे, आंबा शब्द एकाच ठिकाणी दिलाय तेच आपला आन्सर आहे. एक थोडक्यात एक छोटी गोष्ट इथे लक्षात आली आपली. आता पुढे बघा मग. हा झाला अ. आता याला पुढचा क्रमांक ठरण्यासाठी
आपल्याला पुढचं वर्ण घेणं आवश्यक आहे. आता इथं पुढचं वर्ण काय आहे? न. न नंतर अ. कडे आपण नेहमी घेतलं चालेल. अति बघा आता त अधिक इ ती. पुढे स्वराच्याकडे जाण्याची गरज सुद्धा नाही. आणि हा म अधिक रू मृ. म अधिक रू ऋषीचा मृ. मिळाले का आपल्याला तिघ वर्ण वेगवेगळे? तिघही वर्ण आपल्याला वेगळे मिळाले. मग आता वेगळे वर्ण मिळाले, मग लावा यांच्यानुसार क्रमांक. मग आता इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे त न म यांच्यामध्ये कोणता क्रमांकाला केव्हा येईल. त्यासाठी आपल्याला वर्णमाला चांगल्या प्रकारे क्लिअर असणं अत्यंतिक गरजेचं आहे. जर आपली वर्णमाला मित्रांनो क्लिअर आहे, आपल्याला लगेच यांचे नंबर लावता येतील. आता याच्यामध्ये बघा आपण जे स्वर आहेत आपले वर्ण आहेत, वर्ण क च ट त प ट त प. आपले जे स्वर आहेत स्पर्श व्यंजन आपले जे आहेत, ही व्यंजन जर आपले पाठ असतील, त्यांचे गट जर आपल्याला माहिती असतील क च ट त प, तरी सुद्धा आपल्याला सोपं पडेल. म्हणजे क ख ग घ न वाघमायचा न येतो, च छ ज झ न येतो, ट ठ ड ध न येतो, त थ द ध न येतो आणि प प ब भ म येतो. त्यांच्यानुसार बघा प फ ब भ म येतो, प फ ब भ म, त थ द ध न येतो. आता आपल्याला दिलेले बघा न त आणि म आहेत. म्हणजे त आधी येतो, नंतर न येतो, नंतर शेवटी म येतो. म्हणजे त चा शब्द जो असेल आपला 1 नंबरला येईल, न चा त्याच्यानंतर न कुठे आपला हा न हा 2 नंबरला येईल आणि म चा शब्द 3 नंबरला येईल. तो आपल्याला मिळालेला आहे आंबा. लक्षात येते मित्रांनो. या प्रकारे आपल्याला काय करायचं शब्दांचं लक्षात घेऊन वर्णांचा वर्णानुक्रम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हा आपण त्यांना वर्णानुक्रमे मांडू शकतो, म्हणजे आपण यांची अकारविल्य मांडणी करू शकतो. याचा अकारविल्य जो क्रम असेल तो कसा असेल आपला माझा आधी असेल आपला शब्द आंबा. हो सॉरी, आंबा येईल का? आंबा शब्द येईल का? आंबा आपला कधी आहे? आंबा आपला चौथा शब्द आहे. हा पहिला शब्द काय आपला अतिशय. ओज म्हणतात बाबा तुम्ही, लक्ष द्या रे काय सांगतोय. काय झाला अतिशय शब्द पहिले येईल. दुसरा क्रमांकाला काय आपला अनल, अनल दुसरा क्रमांक. तिसऱ्या क्रमांकाला अमृत, अमृत. आणि चौथ्या क्रमांकाला आपला आंबा. थोडं थांबा, लक्षात घ्या. ओके, आंबा. या प्रकारे काय आपलं हा अकारविल्य क्रम आहे त्या 4 शब्दांचा. म्हणजे मित्रांनो थोडंच आपली जी वर्णमाला आहे ती लक्षात घेतली, एकदाची आपल्याला फोड करता आली, तर आपण अकारविल्य मांडणी योग्य प्रकारे करू शकतो. म्हणजे आता जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी थांबलेत, त्या मित्रांना 1 मार्काची व्हॅल्यू मित्रांनो तुम्हाला नक्कीच आहे. आणि तुम्ही जर टिकून राहिलात, हा 1 मार्क तुम्हाला मिळाला, तर तुमची मित्रांनो जी वर्दीची स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकतं. 1 मार्काची व्हॅल्यू आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन मित्रांनो डोळ्यासमोर ठेवा, की केवढं मोठं कॉम्पिटिशन आहे आणि तो 1 मार्क आपल्याला मिळालाच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न ठेवा. जेवढ्या सोप्या गोष्टी मित्रांनो आपल्याला येत असतील, तेवढं आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. कधी लक्षात घ्या, अवघड अभ्यास करण्याच्या भानगडीत जर आपण पडलो, पण सोप्या गोष्टी जर आपल्याला येत नसतील, मग उपयोग काय? सोप्या गोष्टी येणं आवश्यक आहे. तर त्यासाठी बघा आपला वर्णमालेचा आजचा हा 14वा टॉपिक मित्रांनो नाही, 14वा व्हिडिओ आपला आजचा आहे वर्णमालेशी संबंधित. ओके, आता त्याला पुढचे शब्द आहेत, यांना आपण अकारविल्य क्रमानुसार बघूया. तर बघा इथे पण घ आहे आपला, इथे पण घ आहे, इथे पण घ आणि इथे पण घ. याच्यात काय ते लक्षात घेऊन घ्या, म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. याच्यात मित्रांनो आपला आहे आ, याच्यात आहे अनुस्वार, याच्यात आहे आपला अ आणि याच्यात आहे आपला अ. लक्षात येते बघा.
ओ ओ ओ हो हो हो. अनुस्वार घ्यायचा डायरेक्ट अनुस्वार आहे का? नाही. बघा लक्षात घ्या. अनुस्वार डायरेक्ट असतो का? जर आपण एखादा स्वर घेतला, आता ग घेतला, ग वर अनुस्वार दिलाय. म्हणजे हा ग नंतर डायरेक्टली अनुस्वार येईल का मित्रांनो? जी मी चूक करत होतो आता लक्षात घ्या. ग नंतर डायरेक्ट अनुस्वार येऊ शकतो का? नाही. काय बघा, ग आहे, नंतर आहे आणि मग अनुस्वार आहे. बघितलं ना आपण हे? लक्षात येतंय? म्हणजे हा या ठिकाणी बघा घ आहे. घ मध्ये घ नंतर आहे आणि अनुस्वार त्याच्यानंतर आहे. अनुस्वार, विसर्ग ज्याच्या आधी स्वर येतो तो विसर्ग आहे की नाही आपला. मग ह्या अनुस्वाराच्या आधी काय आपला आहे. बघा आता लावायची मांडणी. याला वर्णानुक्रमे लावा. अकार विल्हे मांडणी करा. तर बघा या ठिकाणी आपल्याला आ मिळाला, अ अ अ 3 ठिकाणी अ मिळाले. अ नंतर आ येतो. म्हणजे घाट शब्द किती नंबरला मिळाला आपला? 4 नंबरला. सारखे आल्यानंतर चौथा शब्द आपल्याला इझिली मिळून जातो. मग 3 सारखे आले, चौथा हा आपल्याला मिळून गेला. आता बघा मग अ नंतर. या घ नंतर असणार बघा, इथे अनुस्वार आहे. इथे काय आपला ट, इथे काय आपला ट. बरोबर? ट वर्ण आहे की नाही आपल्या याच्यानंतर. याच्यानंतर काय आपला घ नंतर अनुस्वार आहे. मग अनुस्वार आधी येतो की ट येतो? अनुस्वार आधी येईल का ट येईल? अनुस्वार आपल्याला लगेच येईल. अनुस्वार 15व्या क्रमांकाचा अनुस्वार असतो आपला. म्हणजे हा पहिला शब्द असेल आपला घंटा. मिळाला. त्याच्यानंतर बघा ट आहे. या ट ला पूर्ण करण्यासाठी काय याच्यामध्ये अ आहे आणि हा ट पूर्ण होण्यासाठी याच्यामध्ये काय परत ट आहे. लक्षात येतं बघा. ट मध्ये परत ट आलाय. ट. एखादा त्याचं द्वित तयार केलंय. द्वित. म्हणजे ट अधिक ट. याला आपण आडव्या नास लिहितो. ट अधिक ट अधिक अ. ट. म्हणजे ट मध्ये ट आलेला आहे आणि ट मध्ये इथं अ आलेला आहे. म्हणजे अ आधी येईल का ट आधी येईल? तर हा अ 2 नंबरचा आणि हा ट 3 नंबरचा. 4 ऑलरेडी मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला क्रम मिळाला मित्रांनो बघा याचा अकार विल्हे मांडणी जो क्रम आहे तो आपल्याला मिळाला. कसा मिळाला? आधी शब्द काय आपला घंटा. दुसऱ्या क्रमांकाचा शब्द काय मिळाला आपल्याला? घट. तिसऱ्या क्रमांकाचा मिळाला घट्ट. चौथ्या क्रमांकाचा मिळाला घाट. ओके. क्लिअर आहे मित्रांनो बघा लक्षात येतंय. अकार विल्हे मांडणी कशा प्रकारे होते हे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला समजली असेल नक्कीच. चला 5वा या ठिकाणी सोडूया. 3 शब्द या ठिकाणी बघा कठोर, कंठ आणि काठ. कठोर, कंठ, काठ. चला कठोर, कंठ, काठ. याची फोड मित्रांनो लक्षात घ्या बघा. क अधिक अ. इथे क अधिक अ. इथे क अधिक आ. हा आहे ना. म्हणजे आपल्याला तिसरा मिळाला. हा किती नंबरचा आहे आपला? 3 नंबरला मिळाला. कॉम्पिटिशन आता 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये. आता 1 नंबर आणि 2 नंबरचं कॉम्पिटिशन. आता बघा हा क झाला पूर्ण याच्यानंतर काय इथं ठ आहे. हा क झाला पूर्ण याच्यानंतर काय इथं अनुस्वार. लक्षात येतंय? इथं काय आला? अनुस्वार आला. अनुस्वार आधी येणार आहे म्हणजे आला 1 नंबर मिळाला आपल्याला आणि हा 2 नंबर जाणार आहे. म्हणजे मांडणी कशी झाली आता बघा कंठ 2 नंबर आहे आपला कठोर, तिसरा आपला काठ. ओके. लक्षात आलंय मित्रांनो बघा कशा प्रकारे आपली शब्दांची आपण अकार विल्हे मांडणी केलेली आहे. अकार विल्हे क्रमानुसार आपण यांना लावलेलं आहे. मित्रांनो बघा ह्या जर आपण आज जे 2 टॉपिक बघितलेले आहेत. एक म्हणजे शब्दांची फोड करून लिहिणं. त्याला आपण म्हणतो शब्दांची वर्णरचना. हा जो आपण एक टॉपिक बघितला बघा वर्णरचना. वर्णरचना. आणि आपला दुसरा टॉपिक मित्रांनो अकार विल्हे मांडणी. अकार विल्हे
मांडणी करणे किंवा आकारविल्ले क्रम मांडणे, हे दोन मुद्दे मित्रांनो आजच्या सेशन मधून आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. मुंबई सीपीला 43 आहेत, क्वालिफाय होईल का? हा, यशाची वर्दी पाहिजे तुला, नक्कीच होऊ शकतो क्वालिफाय. तयारी करायची बघा. 43 म्हणजे मित्रांनो बघा, बऱ्याच वेळेस आता ग्राउंड मध्ये जास्त करून विद्यार्थ्यांना जे गुण मिळत आहेत 34, 36, 36च्या मध्ये जास्त, म्हणजे 40च्या आत बरेच विद्यार्थी आता आहेत. बरेच ठिकाणी चिपचा प्रॉब्लेम अजून पण येत होता, बरेच विद्यार्थी आज पण त्या चिपच्या नावाने बोमा मारतायत ऑलरेडी. म्हणजे नक्कीच परिस्थिती वाईट झालेली दिसते. बरेच प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी यावेळेस ग्राउंड कमी आहे, यावेळेस बरेच ग्राउंड कमी निघालेले आहे, त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही. आता आपले तयारीला लागायचं. ओके, आजच्या सेशन मध्ये आपण हे दोन गोष्टी मित्रांनो क्लिअर केल्या. आपले शब्द असतात त्यांची वर्णरचना कशी केलेली असते आणि शब्दांची आकारविल्ले मांडणी कशी असते. तर बघा मित्रांनो, आपलं जे ऍप्लिकेशन आहे स्टडी विथ संदीप सर, ते आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मित्रांनो जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बॅच उपलब्ध आहे. आपली संपूर्ण मराठी व्याकरण पोलीस भरती विशेष बॅच मित्रांनो आपली आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता फक्त 99 रुपयामध्ये. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपले व्हिडिओज उपलब्ध होतील. टॉपिक वाईज मित्रांनो आपले सगळे सेशन असतील. टॉपिक वाईज सेशन झाल्यानंतर आपण टॉपिक प्रॅक्टिस करतो आणि मग आपण घेणार आहेत PYQs. ओके, क्वेश्चन पेपर घेणार आहोत, ते सुद्धा याच बॅचच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होतील. PDF नोट्स मध्ये जे आहेत मित्रांनो, आपण ज्या काही या ठिकाणी PPT घेतलेल्या आहेत यांच्या PDF नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील 6 महिन्याच्या कालावधीसाठी. या आपल्या बॅचची मित्रांनो तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे, ती तुम्ही जॉईन करायची आहे स्टडी विथ संदीप सर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये फक्त 99 रुपयामध्ये. ओके, अशा प्रकारे बघा मित्रांनो, आपण आजच्या सेशन मधून लक्षात घेतले दोन पॉइंट. पहिला होता आपला बघा वर्णरचना, शब्दांची वर्णरचना, आणि दुसरा आहे आपला आकारविल्ले मांडणे. तो वर्णरचनेनुसार आपल्या आकारविल्ले मांडणी अवलंबून आहे. त्याच्यामुळे दोघंही टॉपिक आपण एकाच सेशन मध्ये क्लिअर करून घेतले जास्त वेळ घेण्यापेक्षा. आता आपल्याकडे वेळ कमी मित्रांनो आहे. आता पुढचं जे आपलं सेशन असेल त्याच्यामध्ये जोडाक्षर मित्रांनो आपण शिकलेलो आहोत. जोडाक्षर कसे तयार होते, जोडाक्षर डिटेलमध्ये शिकल्यानंतर आपण वर्णरचना क्लिअर करून घेतली आणि आकारविल्ले मांडणी. आता पुढच्या सेशन मध्ये जोडाक्षर, वर्णरचना आणि आकारविल्ले मांडणी या तिघही घटकांवर आधारित आपण PYQ घेणार आहोत पुढच्या सेशन मध्ये. PYQ. ओके, PYQ असेल आपलं नेक्स्ट सेशन मित्रांनो आपल्याला असेल PYQचं, या तिघही घटकावर आधारित असणार. ओके, तर पुढच्या सेशन मध्ये मित्रांनो सगळ्यांनी नक्कीच भेटायचं आहे. आपल्याला PYQची प्रॅक्टिस घ्यायची पुढच्या सेशन मध्ये. तर आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये